We are forming the government. Nobody will break. 2027च्या गोवा विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने खेळला मोठा राजकीय डाव. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा गिरीश चोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्च 2022 पासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या अमित पाटकर यांची जागा आता चोडणकर घेणार आहेत. AICC सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी या फेरबदलाची घोषणा केली असून MK शेख, अल्टोन डी कोस्टा आणि कार्लोस फेरेरा यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दत्ता नाईक यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. मग चोडणकरांवरच पुन्हा विश्वास का? कशा भशेन हांव वर्ड यूज करता, कशा भशेन बाय हूक ऑर अ क्रूक तूं कशें पॉलिटिक्स करता, कितें करता हें नाका, पूण 21 नंबर क्रॉस करप. तमिळनाडूमध्ये काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेसचा प्रवेश घडवून आणला. जवळपास 6 दशकांनंतर काँग्रेसला सत्तेत परत आणण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. राजकीय निरीक्षकांच्या मते आघाड्या उभ्या करण्याची क्षमता, पक्षश्रेष्ठींशी थेट संपर्क आणि संघटन कौशल्य यामुळेच चोडणकर हे 2027च्या लढाईसाठी काँग्रेसची पहिली पसंती ठरले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नांडिस आणि माजी खासदार फ्रान्सिस्को सर्दिन्हा यांच्यावर प्रचार, जाहीरनामा आणि समन्वय समित्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित पाटकर यांच्या कार्यशैलीबाबत पक्षांतर्गत नाराजी आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी विरोधकांची आघाडी उभारण्यात आलेले अपयश हेही या बदलामागचे महत्त्वाचे कारण मानले जाते. आता प्रश्न एकच, गिरीश चोडणकर गोवा काँग्रेसला पुन्हा सत्तेच्या दिशेने नेऊ शकतील का?